ताईसाठी योग्य नव्हता. म्हणजे अजून किती योग्य मुलगा हवाय? निलेश हा अत्यंत चांगला आणि योग्य मुलगा आहे. सेन्सिबल बॅचलर. हो सर, पण त्याचं लग्न ऑलरेडी ठरलेलं होतं. हो सर. तर गेले कित्येक वर्ष त्याची एक मैत्रीण आहे. इनफॅक्ट त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करायचंही ठरवलं. आता तुम्हीच सांगा, अशा मुलाची कसं करणार ताई लग्न? आणि काय वैशाली नाव आहे त्या मुलीचं. ताई त्या मुलीसोबत स्वतः बोलली सुद्धा आहे. तेव्हा आम्हाला कळालं तो निलेश त्या वैशालीला सोडून ताईशी लग्न करायला तयार आहे. तुम्हीच सांगा किती डेंजर झालं असतं. तुला हे कुठलं कळलं? ताईनेच सांगितलं. म्हणजे त्याने ताईला सांगितलं, ताईने मला सांगितलं. नाही, मला नाही वाटत तसं. नाही, कारण तसं असतं तर निलेश मला बोलला असता, सांगितलं असतं त्यांनी मला. सर हे बघा, तो तुम्हाला का नाही बोलला हे मला नाही माहिती, पण नशीब ताईला तरी कळलं, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि मुळात सर असं लग्न करणं चुकीचं वाटतं मला. ठीक आहे, तू जा. मी बघतो, मी करतो काहीतरी, बोलतो. ठीक आहे सर, येतो. हा ना, त्या निलेशला फोन लाव. आवडली भेट? हा निलेश, मी आनंद बोलतोय समर सरांच्या ऑफिसमधून. हा सर, बोला. काय नाही, मी सहजच फोन केला होता. मला सांग, तुझी वैशाली नावाची कोणी मैत्रीण आहे का रे? नाही, असं काही नाहीये. नाही, काय स्वानंदीजींशी बोलली म्हणे वैशाली नावाची कोणीतरी मुलगी, म्हणून मी आपलं सहज विचारतोय. नाहीये ना? नाही सर, असं काही नाहीये. काय झालं, समर सरांना असं काही कळलंय का? म्हणजे असं काही नाहीच आहे, पण असं काही त्यांच्या कानावर आलंय का? नाही, पण नक्की नाहीये ना? हो, नक्की. आणि खरंच असं काही नाहीये, आणि मी लग्न करायला तयार आहे. हो, ते माहिती मला, हरकत नाही. मी आपलं सहज विचारतोय बरं का, डोंट वरी. मी करतो जरा वेळाने फोन तुला. हां, बाय. हां, बाय.